सिंदखेड नेर द्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी आपल्या महाविद्यालयामध्ये लोककला जागर चर्चासत्र व महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथींचं, मान्यवरांचं, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थी मित्रांचं मी प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो। Three clap go. Clap go. लोक अद्वैत कला मंच बहुउद्देशीय विकास संस्था आणि राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले महाविद्यालय यांच्याद्वारे आयोजित आज लोक कला जागर हे चर्चासत्र आणि महोत्सव आपण इथे आयोजित केला आहे। या आयोजनाचा मुख्य उद्देश असा आहे की आज ज्या लोक कला परंपरा हळूहळू विकसित अवस्थेतून डाईंग आर्ट फॉर्म मध्ये म्हणजे मृतवत होत चाललेला आहे आणि त्याचं ज्ञान, आपली परंपरा काय होती आणि ती किती विकसित होती, त्याने किती आपल्या समाजाला त्याचा फायदा झाला, आपल्या संस्कृतीला किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आज बेसिकली विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे। आज आपल्या मंचावर अनेक दिग्गज मंडळी उपस्थित आहेत। माझे मार्गदर्शक आदरणीय बापूरावजी रंगारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्याशिवाय के संतोष कुमार म्हणजे खूप मोठं नाव आहे ॲक्च्युली, मुंबईमध्ये सगळ्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात आयुष्य 20-25 वर्ष त्यांनी चित्रपट, अनेक गाणे, अनेक अल्बम्स क्रिएट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या नेर तालुक्यामध्ये पहिला कमर्शियल चित्रपट त्यांनी काढला आहे। खूप मोठी गोष्ट आहे, एक वेळ टाळ्या त्यांच्यासाठी होत आहे। त्यानंतर माझे मित्र, मोठे बंधू आदरणीय नवनाथजी दळवी जे आणि पहिले कलाश्रय या नाट्यसंस्थेत त्यांनी काम केलेलं आहे ॲज अ कलावंत म्हणून। ते पत्रकार पण राहिले आहेत, समाजसेवक पण राहिलेले आहेत आणि अनेक नेरचे लोक तुम्ही ओळखत असाल। आता त्यांनी अर्हत अंगुलीमाल नावाचा एक सुंदर नाटक त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याचे अनेक प्रयोग आता होत आहेत। बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे विचार ते लोकांपर्यंत प्रचार प्रसार त्याचा करत आहे। त्याशिवाय माझे मित्र विजय कंचे, तुम्ही सुपरिचित आहात, तुमचे मुख्याध्यापक आहेत ते आदरणीय शेंडे सर आणि माझ्या संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्रजी मोहोळ, हे सगळी दिग्गज मंडळी आज मंचावर उपस्थित आहेत जे की तुम्हाला लोककलेविषयी मार्गदर्शन करणार आहेत। काय होतंय की आपण आधुनिकतेच्या युगामध्ये, आधुनिकतेच्या बाजामध्ये आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपण आपलं जे महत्तम लोककला आहे त्याला विसरत चाललो आहे आणि या लोककलेने आपल्याला काय दिलं आहे हे प्रामुख्याने समजून घ्यायला पाहिजे। आपण आता मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा तुम्हाला माहिती आहे पोतराज, वासुदेव, वाघ्या मुरळी, गोंधळ या लोककला परंपरांनी आपल्याला आपली संवेदना जागृत करायचं शिकवलं। आपल्याला नीतिमत्ता आपल्यामध्ये असून आपल्यामध्ये नीतिमत्ता कशी डेव्हलप होईल याचं काम शिकवलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हातामध्ये तुम्हाला माहिती आहे की खंजिरी घेऊन वाजवून लोकांना भजनातून लोकसंदेश, जनजागृतीचा संदेश
तुम्ही कसं जगायला पाहिजे, तुमच्या जीवनाची नीतिमूल्य कशी असायला पाहिजे याचे मार्गदर्शन करताना आपण पाहिलं. हे असंच नाहीये की श्रीकृष्ण हातामध्ये घेऊन बासरी हातात घेऊन वाजवतो आहे. त्यानंतर खंजेरी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर गोंधळामध्ये आपली जी लोकशक्ती वाद्य आहेत, संभळ, हे तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही. आणि हे वाजवणारे कलावंत, ते गायन करणारे कलावंत आज नाहीच्या बरोबर आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. असं म्हणतात की एखाद्या देशाला जर खाली पाडायचं असेल किंवा त्याला अपयशी करायचं असेल तर त्याची संस्कृती नष्ट करायला पाहिजे. आणि भारत हा विविधतेत एक असलेला, अनेक संस्कृतींनी, अनेक लोकधारेनी समृद्ध अशी परंपरा जपलेला देश आहे. आणि या देशामध्ये जर सगळ्यात मोठी, या जगामध्ये जर कशाची ओळख असेल या भारतामध्ये, तर ते आपल्या संस्कृतीची ओळख आहे भारताच्या. आणि दुर्दैवानं ती संस्कृती हळूहळू नष्ट होत चालली आहे. त्याच्याकडे जागृतीने लक्ष देण्याची गरज आहे आपल्याला. आज आपल्या घरातल्या लोकांना त्या बाबतीत मार्गदर्शन करून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्या धारेत आणणं गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण या देशाचे नागरिक म्हणून, ॲज अ कलावंत म्हणून किंवा एक संवेदनशील माणूस म्हणून जीवनाकडे पाहू शकू. आज जी लोक भिक्षा मागताना दिसत होती, आज ती नष्ट झालेली आहे. जे लोक परंपरेने, गोंधळी समाज, आता इकडे आपण तर विदर्भामध्ये सगळ्यात जास्त रिच आहोत. कारण आपल्याला गोंधळ मिळालेला आहे, आपल्याला गवळण मिळालेली आहे, आपल्याला खडीगंमत सारखा लोकप्रकार मिळालेला आहे, आपल्याला दंडार सारखा लोककला परंपरा प्रकार मिळालेला आहे. हे सगळं असून आपण अनभिन्न आहोत. या गोष्टी सकाळी उठल्याबरोबर वासुदेव आपल्या दाराजवळ यायचा आणि भगवद्गीतेचे अनेक धडे आपल्याला गाण्यातून शिकवून जात होता. ते आता लोक पावत चाललं. आपण अजाणतेपणे, सबकॉन्शियसली, अनकॉन्शियसली आपण त्या गोष्टी ग्रास करत होतो आणि आपल्या जीवनाला आकार देत होतो. आता तर आपल्या हातात मोबाईल आहे, आपण स्क्रोलिंग करतो आहे आणि त्यातून फक्त विक्षिप्तता बाहेर येत आहे. रोज आपण पेपरमध्ये वाचतो. लोककला ही जिवंत मातीतली कला आहे. ही इथलं पीक दाखवते, ही इथले वातावरण दाखवते, इथली वाहणारी नदी दाखवते, इथलं पाणी दाखवते, इथले कॉस्ट्युम्स दाखवते, आपण जे कपडे घालतो ते. आपल्या आजूबाजूला बंजारा ट्राईब्स आहे, आपल्या आजूबाजूला कोरकू ट्राईब्स आहे, आपल्या आजूबाजूला अनेक ट्राईब्स आहेत जे आजही त्या परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करतात. तर या परंपरा जिवंत राहू तर आपण जिवंत राहू, ही गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. आज तुमच्यासाठी, तुमच्या जागृतीसाठी आज आम्ही कार्यक्रम झाल्यावर परत तुम्हाला काही प्रेझेंटेशन, वासुदेव, त्यानंतर गण कसा, मंगलाचरण कसं होतं, कसं प्रेझेंट केलं जायचं ते तमाशामध्ये, याची तुम्हाला प्रस्तुती आम्ही आज दाखवू. ठीक आहे. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. अद्वैत कलामंच व बहुउद्देश विकास संस्था सिंदखेड तालुका नेर व राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय तालुका नेर आणि सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय नेर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला जागर चर्चासत्र व महोत्सव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या निर्नवीचं भूषण, गर्व आणि ज्यांचं नाव उच्चारल्यानंतर आपली छाती 56 इंच वाढते अशा प्रकारचे सन्मान्य अध्यक्ष, आदरणीय निर्नवीचे भूषण सन्माननीय रंगारी काका, त्यानंतर मुंबईचा वारसा या ठिकाणी जपणार राजमाता जिजाऊ आणि निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची बंधुपती. खरं म्हणजे लोककला, आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, आता तुमच्या समोर काहीतरी ध्येय आहे. तुमच्या आई वडिलांनी सांगितलं की बाबा शिक. मग काय तुम्ही शिकायला लागलात. कोणाला गणित आवडते, कोणाला इतिहासामध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला कुठल्या विषयामध्ये. परंतु आपल्या विदर्भामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
असं कोणी म्हणणार नाही की बा माझा पोरगा बुवा कलाकार झाला पाहिजे, माझा पोरगा कवी झाला पाहिजे, माझा पोरगा एखादा कलावंत म्हणून उद्या झाला पाहिजे, अशी कोणत्याही आईवडिलांची इच्छा राहत नाही. त्यामुळं बीजात असताना, गर्भात असताना, उमलण्याचं वय असताना तुमच्यावर असे संस्कार केले जातात किंवा काही नाही, तुला इथं डॉक्टर बन, इंजिनियर बन, तुला अमुक बनायचं आहे, अधिकारी बनायचं आहे, तुला मोठी नोकरी करायची आहे, मास्तर बन, वगैरे वगैरे. पण कलावंत बन असं कोणी सांगतो. आणि तुम्हाला एक गमत सांगतो की समजा आपण पोरगी बाहेरात गेलो तर पहिला प्रश्न असते की बाबा पोरगा काय करतो. आणि जर त्याला सांगितलं पोरगा कवी आहे, कोणी पोरगी देत का? त्याला म्हटलं पोरगा नाटकात काम करतो, त्याला कोणी मुलगी देईल का? कोणी देणार नाही. कारण हे जे कलाक्षेत्र आहे याला इतकं नगण्य, त्याला काहीही कुठल्या प्रकारची किंमत लोक देत नाही. पण ज्या लोकांना त्याची किंमत कळलेली आहे, जसं या ठिकाणी बॉलिवूडचा उल्लेख आला, सर्वात जास्त बक्कळ पैसा जर कशात मिळत असेल तर तो मिळतो चित्रपटसृष्टीमध्ये, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, आणि सगळी क्षेत्र एका विशिष्ट समाजाने काबीज केलेली आहे. तुम्ही आम्ही लोक या कलेला किंवा एक टाकाऊ वस्तू अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहत असतो. त्यामुळे आपल्याकडे फारसे कलावंत घडत नाही. आणि कलावंत ज्या वेळेला आपण म्हणतो, तुम्ही सांगा जन्मल्याबरोबर त्या मुलाला थोडी समज आली, तो 1% असू द्या, तुमच्या घरात पोर असतात लहान, तुम्ही त्याला काय शिकवता? बाबू मुंगूस करून दाखव. त्याला अशा पोरांना मुंगूस करून दाखव, तो काहीतरी विचित्र असं काहीतरी करतो. तेव्हापासून ती कला विकसित होत जाते. का प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली तरी कला असते, म्हणजे असतेच. आता हे गणपतीचे, दुर्गादेवीचे कार्यक्रम पाहतो मी, लग्नाचे कार्यक्रम पाहतो, गाणं ते झिंग 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 झिंगाट, सगळे नाचणारे सारखे, अमरावती सारखेच नाचते, जीवनपडले सारखेच नाचते, जयपूरले सारखेच नाचते, हातवर गेले काहीतरी नाचतो. असं म्हणतात की ज्याला चालता येतं त्याला नाचता येतं, आणि ज्याला बोलता येतं त्याला गाता येतं. कला ही प्रत्येकाच्या अंगामध्ये आहे. पण त्या कलेला कशा प्रकारे आपण पुढे नेता येईल. आता ही लोककला, मी महाराष्ट्राच्या लोककलेबद्दल बोलणार नाही, वासुदेव बसलेले आहेत या ठिकाणी, लावणी आहेत, ही लोककला ही या ठिकाणी सादर होणार आहे. मी त्याच्याबद्दल नाही बोलणार. आपल्या विदर्भातल्या लोककला, भुलाबाई ठिकाणी तुम्ही ऐकले का? कोणी हो? बानाबाई बाना, संदेशी बाना, आणि गाणे संपले. हे पण पुस्तकात आहे का लिहिलेलं गाणं? हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे या. धन्यवाद काका. यानंतर शेवटी जातोय. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मी आपल्या कॉलेजचे प्राध्यापक श्री गोपाळ यांना विनंती करतो, त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावा. कनिष्ठ महाविद्यालयाने आणि जीवन विकास माध्यमिक विद्यालयाने यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु शिष्य परंपरा अंतर्गत लोककला जागर चर्चासत्र व महोत्सवाचं आयोजन आपल्या या प्रांगणामध्ये आपण केलेलं आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर श्री राहुल हळदे सर यांनी केलं, आणि आपल्याला या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश सांगितला, त्याबद्दल सरांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिने दिग्दर्शक श्री के संतोष कुमार सर यांनी यांचा जीवन प्रवास व यांच्या जीवनात आलेले अनुभव आणि पिढीजात ज्या चालत आलेल्या परंपरा आहेत, ज्या कालबाह्य झालेल्या आहेत, या आपल्यासमोर मांडल्या, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर पत्रकार आणि कलावंत नवनाथजी दरोई सर यांनी सुद्धा आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय शेटे सर यांनी सुद्धा आपणास मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आपल्याला माहित आहे की आपण आपल्या सगळ्या शुभ कार्याची सुरुवात ही आद्य देवता गणपती, विघ्नहर्ता, चिंतामणी यांच्या पूजनाने, यांच्या नमनाने सुरू करतो, ज्यामुळे आपलं कोणतेही कार्य हे शुभ आणि चांगले संपन्न होते.
होईल या भावनेने आपण ते करतो. हीच परंपरा आपल्याला जी मिळाली आहे ही लोक परंपरेतून मिळाली. आता कुठलीही लोक परंपरा घ्या, तुम्ही गोंधळ घ्या, तुम्ही जागरण घ्या, तुम्ही वाघ्या मुरळी घ्या किंवा तमाशा घ्या. जर तमाशा असा शब्द आता लोकांनी त्याला खराब केलाय, पण तमाशाचा अर्थ होते तम अधिक आशा. तम म्हणजे अंधार आणि आशा म्हणजे उजेड. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तमाशा असतो. आणि या तमाशाच्या सगळ्या लोककला प्रकारामध्ये जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये छोटे छोटे एलिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले गण आहे. गण, गवळण, लावणी, बतावणी, वग आणि भैरवी करून हा तमाशा संपतो. आणि याच्यातून अनेक प्रबोधन हास्याच्या माध्यमातून बतावणी किंवा रंगबाजी करून तुम्हाला मिळते. शृंगारातून तुम्हाला लावणी मिळते. आणि श्रीकृष्णाचा पेंद्याचा प्रसंग दाखवून तुम्हाला भक्ती मार्गाचाही दर्शन, असं संपूर्ण समुच्चय तमाशामध्ये. त्याच तमाशामध्ये अनेक पठ्ठे बापूराव, भीमाजी बाळा असे अनेक दिग्गज, अण्णाभाऊ साठे असे अनेक साहित्यिकांनी लावणी लिहून, मंगलाचरण लिहून, गण लिहून खऱ्या अर्थाने समाजाला एक वेगळी दिशा दिली आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होईल आणि ते या समाजाच्या विकासाच्या मार्गाने स्वतःच्या नीतीला पकडून जीवन किती चांगलं आचरण करेल याचं ज्ञान. तर तेच गणपती स्तवन, गणपतीचं मंगलाचरण गण घेऊन आम्ही येतो आहे. माझे मित्र, माझ्या ग्रुपचे माझे विद्यार्थी, माझ्या कलाकार रोहन त्रिपाठी आपल्या समोर ते सादर करणार आहे. एक जोरदार टाळ्या होतो त्यांच्यासाठी. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांना अनेक घटकांनी मदत केली. अनेक लोकांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपली आहुती दिली. त्यामध्ये लोककलाकारांचं सगळ्यात मोठे योगदान. तुम्हाला माहित आहे की बहिर्जी नाईक हा शिवाजी महाराजांचा गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख आणि खऱ्या अर्थाने तो इंटेलिजन्स ब्युरो चालवायचा असतो. आणि त्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये लोककलाकार म्हणजे स्पेसिफिकली वासुदेव तो गावात गावात जाऊन प्रत्येक गोष्टीची माहिती संकलित करून शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवायचे. मुघल सेना कुठून आक्रमण करणार आहे, त्याच्यामध्ये किती सैनिक आहेत, त्यांच्याकडे किती तोफ गोळे रणगाडे आहेत, त्यांची सैन्य शक्ती कशी आहे, ही सगळी माहिती खऱ्या अर्थाने लोककलाकारांनी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली. म्हणून शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा बळकट झाला. तर तेच हे खऱ्या अर्थाने लोककलाकार म्हणून पण काम करायला लागले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देश आणि राष्ट्र बांधणीचं काम केलं. याच्याशिवाय भगवान श्रीकृष्ण यांच्या भगवद्गीतेतील अनेक बाबी लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं तो म्हणजे वासुदेव. त्याच वासुदेवाचं नृत्य आज आम्ही तुमच्या समोर दाखवत आहोत. माझ्या ग्रुपचे
माझा मित्र यश खंडारे आपल्यासमोर सादर करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. सूर्यासंग ईर्षा धरतोय अंधार ग अंधार, उजेड केला घेतो म्हणून बेजार ग बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. कोंबडा बोलतो कोंबडा बोलतो गवतीच्या डोईवर तुला सूर्याचा डोलतो. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, ईरसरीन चांद संपवी रातीला गा रातीला. ही चित्त कल्याणाबाई असावी सारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला दान पावलं, दान पावलं वासुदेवाला दान पावलं. आता तुमच्या सर्वांची आवडती महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहोत. लावणीविषयी माहीत असायला पाहिजे. लावणी म्हणजे खऱ्या अर्थाने अनेक लोक वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या गोष्टी लावणीविषयी बोलतात. लावणी म्हणजे लावण्य. तुम्हाला माहिती आहे की रसांचे 8 प्रकार असतात. शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, विभत्स असे वेगवेगळे रस आहेत. त्या रसांचा राजा जर कोण असेल तर शृंगार आहे. कारण शृंगार सगळ्यांनाच प्रिय आहे. शृंगार नसेल तर आपल्याकडे कोणी पाहणार नाही असं, म्हणजे स्त्रिया तर सगळ्यात जास्त शृंगारिक असतात आहे की नाही? तर त्या शृंगाराची अभिव्यक्ती म्हणजे लावणी. आणि तुम्हाला माहिती आहे की नाट्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या नायिकांचा उल्लेख होतो. खंडिता, विप्रलता अशा 8 वेगवेगळ्या अष्टनायिका म्हणून त्याचा उल्लेख होतो. त्यातली सगळ्यात सुंदर नायिका तीच असते जी सगळ्यात जास्त शृंगार करून आपल्या जिवलगाला आपल्याकडे आकर्षित करेल, बोलले. तुम्हाला माहिती आहे की साहित्यातील सगळ्यात श्रेष्ठ साहित्यिक नाटककार कालिदास, आता भविष्यात तुम्हाला त्यांचं कधी ना कधी नाव ऐकायला मिळेल. ते भारतातले साहित्य शिरोमणी आहे. या जगामध्ये ज्यांचं 100 साहित्यकारांपैकी एक नाव घेतलं जाते ते आहे कालिदास. आणि त्याचं सगळं साहित्य, मॅक्झिमम साहित्य हे शृंगारावर टिकत आहे. म्हणून शृंगार सगळ्यांनाच आवडतो. म्हणूनच तर लावणीला राजदरबारात स्थान मिळालं. तमाशा मध्ये पहिली लावणी नव्हती, नंतर ती इंटरप्रेट झाली, त्यांना त्याच्यात ती अंतर्भूत झाली आणि तमाशा हा एकदम शिगेला पोहोचला, वरती त्यांनी मानाचं स्थान प्राप्त केलं. तीच लावणी तुम्हाला आमच्या नृत्यांगना
प्रेरणा चालपुढे सादर करणार एक वेळा जोरदार टाळ्या वाजवा. जीव जीवाला असा भिडला कामा डोळा नको लागला महाराष्ट्राला अनेक आद्य देवी देवतांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आई रेणुका, आई जगदंबा, आई लक्ष्मी आणि त्यांच्या परंपरेने त्यांची पूजा आराधना करणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. जसे रेणुका देवीचा, तुळजाभवानीचा जागर करणारे, त्यांना अवतार देणारे गोंधळी असतात. तसेच आई यल्लम्मा, त्यानंतर अनेक देवींचे त्यांच्याविषयी गुणगान गाणारे पोतराज आपल्या आजूबाजूला असतात. तर तोच एक लोककला प्रकार पोतराज आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत. रोहनजी त्रिपाठी